राजा पंढरीचा वेदा नाही कळला। मला आवडली आमच्या बाईला विचारा, बायला विचारायला लागेल बा याचं आज 24 काम करणार का 24 काम नाही करणार त्याच्यामुळे असं आहे गणपतीचे भारधनी गणपतीचे भारधनी दुसरा घाव कोणी घातीला भगवानचे ज्योतिनी भगवानचे ज्योतिनी हरी पंढरी अशी पंढरी पंढरी न विठू रायाची न बरं जाऊ जाम तुम्ही अयोध्याला काशीला जाऊ नका यांचा उत्पन्नात जामच झाला होता। सगळी लोक जातात अयोध्याला काशीला नवऱ्याच्या पाया पडा अयोध्या काशी आहे बरोबर ना मस्त उत्पन्न होता म्हणजे काहीतरी नवीन ऐकलं। नमस्कार मित्रांनो, जय आरती कोली। तर आपल्या या चौ आरती कोलीच्या सीझन 2 मध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते। आजचा दिवस जाम भारी होता कारण आज आहे आषाढी एकादशी न सगळीकडचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले सगळे आपले जे वारकरी आहेत ते चालत पायी जातात आपल्या पंढरी आणि रुक्माईला भेटण्यासाठी आणि आजचा तो दिवस जामच भारी आहे। तर अशा या भारी दिवसामध्ये जसं पंढरीला रुक्मिणीची साथ आहे तशीच आपण आलो आहोत ते रुक्मिणीला भेटायला। आज आपण ज्यांना भेटणार आहोत म्हणजे त्या आहेत संगीता पाटील या ताईंना आपण भेटणार आहोत। संगीता ताई या गायिका आहेत, गीतकार आहेत, तसेच त्या खूप सारे तरी ढवले पण बोललेले आहेत आणि मित्रांनो हे सर्व करता त्या न्यूज रिपोर्टर पण आहेत की नाही, खूप छान गोष्ट। चला तर अशाच रुक्माईला आपल्याला भेटायचं आहे तर तुम्हाला मी लगेच त्यांची भेट करून देते। या काही तर ज्या ताईंबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं म्हणजे त्या रुक्माईबद्दल तर या आहेत त्या फेमस अशा रुक्माई ताई, तुमच्याबद्दल तर आपल्या प्रेक्षकांना तुम्हीच सांगा। मी संगीता पाटील, नवी मुंबईतून आहे। मी गीतकार आहे, गायिका आहे, एक रिपोर्टरसुद्धा आहे आणि खरं सांगायचं तर मी नवला गीत गातो मी ते आहे की नाही, छान गोष्ट। आता ताई मी यावर आलो आहे गावामध्ये तुमच्या म्हणजे आपण सांगवाड्याच्या दत्त मंदिरामध्ये आहोत कारण आम्हाला इतक्या रखमाईला भेटायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो। पण ताई रेसिपी तर आपण घरी जाऊन करणार आहोत हो नक्की। आता इथे देवाच्या ठिकाणी आपण आलोय तर देवासाठी 2 गावी ठरले काही वारकरी पण गेले बरेच दिवस झाले ते आज पोचतील मग सगळ्या दर्शन घेतील ते सुंदर गाणं होऊन जाऊ दे। वारीला तर नाही जाता आलं पण आज पांडुरंग सांगला तिथे आज वेळ त्याच्यासाठी मी कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तू निर्गुणेश्वर कसा प्रकटला साविटेवर निराकार तू निर्गुणेश्वर कसा प्रकटला साविटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा। खूप छान मन प्रसन्न झालं म्हणजे आजची जी शूटिंग आहे ना ती जामच आली देवाच्या आशीर्वादानेच होते आणि खरंच ताई तुमचा आवाज खरंच सुंदर आहे
इथे ना कोणतं रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे ना कोणता माईक आहे काय नाही, पण तरी सुद्धा आवाज पूर्ण घुमतोय तुमचा. पांडुरंगाची कृपा. हो ना, खरंच खूप मला. आणि तुम्ही बघू शकता पांडुरंगाचा चेहरा, अनुष्का चेहरा किती हसरा आलेला आहे आणि गाणं त्याने खूप छान बोललेलं आहे. ताई आता तुम्ही गाणं तर बोललंच, पण आता रेसिपी कोणती करणार तर मला घरात गेल्यावर सांगतात का? नक्की नक्की, आता नाही गुप्त आहे ती अशी. गुप्त आहे का? हा, चला आपण जाऊया आता आणि तिकडे करू टाकूया. आता आपले संगीताबाई आपण घरी आलो. मग आता अगं तू तर बोलतो रेसिपी करणार आहे, पण या सगळ्या महिलांमध्ये ऐकू दे कोण? अगं या माझ्या जावसी नंदश्यान बरे आहेत ना? मग आता मी आवर आलोय तुमच्या गावात आणि तुमच्या गावाच्या नंदशी मला भेटल्या ताई. पण आता सगळ्यांनी तुमची नावं पण सांगा. यांना तर सगळी ओळखतात, संगीता पाटील, दौरारी, गायिका. पण आता ताई तुम्ही सुरुवात, तुमचं नाव सांगा ना आपल्या प्रेक्षकांना. नाव सांगत आई. कमल रमेश पाटील, संपूर्ण कमल ताई आमच्या नंदाच होतात आमच्या. म्हणजे आपल्या वाचन बोलायला ताई कमल, कमल ताई, कमल बाय असा. हा, वृंदा घरत, यशोदा घरत, सगळ्या जावशी नंदाशी आमच्या. सुनीता सुशील घरत. आईचं नाव काय? हा, या सगळ्या जावशी नंदाशी. तुमची घरच आहे. घरात पाटील सगळी मिक्स आहे आमची. आपली लोकांची जशी घरात पण सगळीकडे इकडे नावं जाती पाटील कोळी, ही घरच फॅमिली. मला जाम भारी वाटलं तुम्हाला भेटून. आता इकडे आलोय रेसिपी बनवायची, त्याच्या अगोदर महिला म्हटल्या तर माझा एकच प्रश्न असतो, महिला दिसल्या का त्यांना उपमाना सांगायचं. अरे बाई बाय, धर्मसंकटात टाकलीस तुम्ही मला. पहिले माझ्यावर नको बोट दाखवूच बाय. हा तुला आपण आमच्या दावत करणे घे. आता सासू होणार आहे ती. सासू होऊ दे, त्याच्या अगोदर सून होती. हा, अजून झाली नाही. घेऊन आपण देवाची चरणी नारळात पाणी, सुशील म्हणतात सुनेतून मध्ये झाली. अरे वा 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 वा. सुशील भाऊ तुम्ही बघा काय बोलताय. तुम्ही बोला. हा, जाम आनंद. 13 महिना 12 झाले तर मला खूप आनंद झाला. 13 महिना ते आनंद. बोला घ्या. इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मोर. आपण पहिल्यांचं नाव घेते गगन गाण्याचे सूर. वा वा. गणपती देवता सोन्याचं कलर ज्योतिषाचं नाव ठेवलं मला नाही आलं. वाटतं ना तुम्हाला आलं ते नाही जा भारी आहे म्हणते बाहेर. गेल्याच्या घरी धनाच्या राशी घरात जाऊन हा वा वा. बरं जाऊ जाम. तुम्ही अयोध्याला काशीला जाऊ नका. यांचा उत्पन्न जामच भारी होता. सगळी लोक जातील अयोध्याला काशीला, नवऱ्याच्या पाया पडा. अयोध्या काशी आहे बरोबर ना. मस्त उत्पन्न होता, म्हणजे काहीतरी नवीन ऐकलं. हा, इकडे परत घेऊन मला बोलत होता कॅमेरामध्ये. जन्म दिले मातेने, पालन केले पत्नी आहे ना त्याने. थांब जरा स्टॉपर करा, मला आठवण लागेल. आता मी पण चालू आहे ना. भक्त पुंडलिक आज एकादशी. आज सांगू एकादशी असं दाखवू ना. आज एकादशी आहे म्हणून जरा पांडुरंगाचं नाव घेऊनच सुरुवात करते ना. जय जय राम कृष्ण हरी. भक्त पुंडलिकासाठी युगे 28 विटेवरी उभा. भक्त पुंडलिकासाठी युगे 28 विटेवरी उभा. वसंतरावांचे नाव घेते देवा, एकदा तरी घोडू दे मला पंढरीची सेवा. अरे वा, छान छान छान. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. घेऊन जा सेवा करण्यासाठी. नक्कीच. खूप जाम भारी बोलल्या तुम्ही, सगळ्यांनी मुखाने जाम भारी घेतले. पण आता मी काय सांगता, मंदिराशी मी सांगता ताई क बनवणार तू कवा सांगशील, कंची रेसिपी आहे बाय. जाम भारी आहे, जिगरे लाल गलेल तुझी. आवरी भारी रेसिपी. म्हणजे काय माहितीये का, मी आज काय उपवासाचे साबुदाण्याचे लाडू बनवणार आहे. काय बोलतोस लाडू? हा, मग खिचडी खाऊन खाऊन कंटाळाला बायाना नुसता. आपण बघा उपवासाला खिचडी बनवतात ना, ते तेरांवर त्याचा साबुदाण्याचे. पण साबुदाण्याचे लाडू पहिल्यांदाच बघणार मी तर रेसिपी, आणि खाल्ली पण नाही आणि बघली पण नाही ना. चव अगदी बोलायची म्हटलं फक्त आपण नॉनव्हेज बनवतो असं काय नाहीये, व्हेज पण भारी बनवतात आमची लोक.
पण आज आषाढी एकादशी आहे तर ताई बनवणार आहे स्पेशल लाडू. ते पण साबुदाण्याचे. चल मग मी काय सांगता आपण जाऊ रेसिपी बनायला. यांना कोणाला ठेवले, यांना लाडू वाला ठेवला पाहिजे ना आपण. जेवण. आणि ए बाय तुला काय सांगते, साबुदाण्याला ते लाडू का बनवते माहितीये का? आपली आता वारी पंढरपूरला लोक आता उद्या पोहोचतील, त्या वारीसाठी का तर रस्त्यात ते खराब नाही व्हावं, म्हणजे जवळजवळ 15 दिवस तरी टिकले पाहिजेत, म्हणून साबुदाण्याचे लाडू उपवासासाठी खास बनवणार आहे. हे टिकावी आहात म्हणजे जे वारीसाठी जातात त्यांनी पण नेऊ शकतात ना, घरी पण खाऊ शकतात तुम्ही. 15 दिवस तर कसे पण टिकतील. चल आता चल मला चल जाम बाई, पाहिजे. चल, चल, चला, 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 चला. चला. बाय. आपल्या प्रेक्षकांना परत एकदा सांग तू काय बनवणार आहे. आज मी उपवासाचे जवळजवळ 10 ते 15 दिवस टिकणारे साबुदाण्याचे लाडू बनवणार आहे. त्यासाठी का सामान मग साहित्य लागतं ते पण बघून शिजा. मी काय म्हणते, आपल्याला साबुदाणा म्हणजे पाव किलो की अर्धा, जसं तुम्हाला बनवायचे त्याच्यावर डिपेंड आहे तुमचं. इंग्लिश येणार तर पीठ बनवलेलं आपण साबुदाणा भाजून त्याचं पीठ रेडी तयार केलेले. हे गुळ आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे, हे ड्रायफ्रुट्स आहेत, हे आपलं वेलची पूड आहे, आणि हे थोडस आपल्या वर लावायला किसमिस म्हणू का, आणि घी जे भाजले आहे. बाय मला पहिले सांग पीठ कसं तुम्ही तयार केलं. पीठ मी ना ऑलरेडी तयार करून आणलेलं आहे, पण तरी मी थोडक्यात तुला जसं साबुदाणा कितपर्यंत भाजला जातो ते दाखवण्यासाठी थोडस मी भाजून घेते. साबुदाणे पहिले भाजून जे घ्यायचे ते भाजून कसे घ्यायचे म्हणजे ते फुलले पाहिजेत. जसं आपण बघा पाण्यात टाकल्यानंतर साबुदाणा फुलतो तसा आता भाजल्यानंतरही साबुदाणा थोडा मोठा होईल, आकार त्याचा मोठा झाला, थोडासा कलर बदलला की समजा आपला साबुदाणा भाजला की फुलतील. आता बघा भाजत जसे जसे भाजत जातील ना तसे हळूहळू फुलतील. ते पूर्ण फुललंय की आपण किचन मध्ये आलो आणि किचन मध्ये म्हणजे किचन म्हणतात तर महिलांचं कसं इकडे मम्मी मला आवडली. आमच्या बाईला विचारा, बायला विचारायला लागेल बाय याचं आज तुम्ही 24 किचन मध्ये काम करणार का. 24 काम नाही करणार, त्याच्यामुळे असं आहे तर माझं किचन आहे, कोणी पण कधीही या हाताने बनवून खा, घ्या घर आपलंच आहे. आणि मला पण नाही मस्त मला जाम आवडते. तुम्हाला काय, तुम्हाला कोणती जास्त रेसिपी आवडते. बाय साबुदाणा आपला फुलत आला दाखवूया. तुम्हाला कधी आवडतं. तुम्हाला मला पण दोन्ही आवडतं. तुम्हाला बाय आपला साबुदाणा बघ कसा फुलत चाललाय बघ. हा पहिले कशी छोटा होता बघा, तडतडतो ना, थोडा तडतडतो. फुलतो तसा तो फुलत जाईल. एकदम मंद आचेवरती. मंद आचेवर आलो. पहिल्यांदा मंद थोडासा पहिल्यांदा गॅस तापवला फुलला म्हणजे तो भाजला गेला असं समज. थोडासा कलर आला की आपण त्याला थंड करायचा आणि मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचा. मग दळून घेतल्यानंतर तो चाळून घ्यायचा. चालल्यानंतर त्याचं असं पीठ जातं, कारण साबुदाणे असल्यामुळे त्याची थोडीशी भरड निघते. ते लालसर नाही करायचं नाही, थोडं लाल झालं तरी चालेल. हे बघा असं थोडं बघा, काही म्हणजे सगळे एकदम लाल नाही करायचं. होईल ते थोडं लाल चालेल पण जास्त पण लाल नको, मग त्याचा थोडासा वास वेगळा. म्हणजे तो जो पीठ आहे ना तुम्हाला मी सांगते बघा, इकडे जो पीठ ताईने पहिलेच बनवून ठेवलाय, कारण वेळ पाहिजे आपल्याला, टाइम नाही म्हणून. तर हा पीठ कसा बनवायचा त्यांनी सांगितलं पहिले. हे सगळं भाजून घ्यायचा म्हणजे भाजले बघ कसे कुठपर्यंत भाजलेले आहेत. थोडासा तो फुललाय साबुदाणा आपला, प्लस थोडासा लालूच म्हणजे झालेला आहे. जास्त पण करून की नंतर मिक्सर मध्ये अशा प्रकारे बारीक भरड आहे ती टाळून घ्यायचं आणि हा झाला आता पीठ तयार. आता पुढे काही बस. आता पुढे आपण ना हे काढून घेऊया. चमचे घी घ्यायचं. या ग तुम्ही पण या जवळ बघा या, म्हणजे आपल्याला घरी जाऊन बनवलं तरी भेटेल. मग आपण पण करून करायला पाहिजे ना आपण पण. नाही राहू दे, मी करते. आता हा तापलेला थोडस तापला का आपल्याला आलेलंच आहे पीठ. ऍक्च्युली आपली कढई पहिले तापलेलीच होती. हा मंद आचेवर भाजून घ्यायचा.
ऍक्च्युली आपला साबुदाणा भाजलेलाच आहे, एवढी काय म्हणजे जास्त भाजायची गरज नाही, तरी पण आपण थोडा खरपूसपणा यावा म्हणून शिकलं पाहिजे आपण. आता मी तर पहिल्यांदाच बघते बघा, तुम्ही पहिल्यांदा बघताय ना, हे पहिल्यांदा बघितले मी. तुम्ही केलेले आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा बघतोय करतो मी गव्हामध्ये. हे पहिल्यांदा हा जवळजवळ तीच रेसिपी, आपोआप प्रकार थोडासा आपला फक्त हा साबुदाणा आपला आपल्याच माणसाकडे शिकून घेतला पाहिजे. शिकायला काय हरकत आहे ना. तर मी काय सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त बघायचं काम करायचं नाही, तिथे लाईक बटन तिथे दाबा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला काय करायचं की तुमच्या घरी बनवायचे असतील, मला बोलवत असेल तर यो नंबर दिले त्याचा कॉन्टॅक्ट करा, मी लगेच तुमच्या घरी येईन. मस्त रेसिपी बनवा, मस्त खाऊया आणि एन्जॉय करूया. आता आपल्याला बीट झालेलं आहे, थोडं स्पॅश करून लवकर लवकर आपल्याला घेता येईल. त्याला थोडस हे द्या परत, हा थोडं, कारण वळायला भेटलं पाहिजे ना, आपलं थंड पण व्हायला पाहिजे. साबुदाण्याचं पीठ तुपामध्ये भाजून रेडी झालेला आहे, तो थोडा वेळ आता थंड करत ठेवू. त्यामध्ये मग नंतर हे इंग्रेडियंट्स टाकून आपण लाडू बनवायला घेऊ. तर आता आम्ही सगळ्या खाली बसलो, वरती उभं राहून करण्याचा खाली बसून सगळ्या गोष्टी करणं योग्य आहे. खाली बसून ती जेवल्यावर पाहिजे, भाकरी पण खाली बसूनच केल्या पाहिजे. किचन वरतीच करता मला नाही जमत. ताई आता पुढं सांग, पहिले अगोदर थोडं सांग. पीठ आता अर्धा किलो पीठ आपल्याला घेतलेलं आपण, आपण भाजून आता घेतला, आपण बघितला. आता आपण त्यात गुळ मिक्स करू प्रमाणानुसार. हा थोडस आपण मी हातातच घेते, कारण लाडू बनवायचं म्हणजे आपल्याला हातातच बनवायचे. हा गुळ मिक्स करू आपण थोडासा. मला म्हणजे गुळ तर पूर्णच लागणार आहे आपल्याला, कारण मी मापानुसार गुळ घेतलेला 1 वाटी. ऍक्च्युली ना हे आता मिक्सर मध्ये काढायला लागतं, पण आपण नाही काढत आता, वेळ. याच्यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकायचा, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, आपल्याला जास्त बनवायचे तर. मी मापानुसारच घेतलेलं आहे, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार टाकू शकता आपण. मला आताच सुगंध यायला लागला मस्त. मी ड्रायफ्रूट घेतलेत सगळ्यांच्या आवडीचे, जेवढे टाकाल तेवढे कमीच. कमीच येतो आहे, म्हणजे काजू बदाम जेवढे आपले आहेत तेवढे घेतलेले आहेत आपण कसून टाकू. साधारण भरपूर होती लाडू तरी आहे ना. मग सामान वाढलं अख्खी 15 दिवसाची वारी होईल एक लाडू खाल्ला तर किती, कारण कधी कधी काही ना उपवासामध्ये जायफळ वगैरे चालत नाही, म्हणून ती वेलची पुढे अंधारा कमी करायला लागेल. तो वळायला भेटले त्याप्रमाणे काही गरम करून टाकायचं. नाही तसं टाकायचं वळताना, काही नाही. आपण भाजायला घेतलेलं आहे असं काही नाही. तूप आपल्या कुठल्या याच्यामध्ये आपल्या हे नंतर लावू ना आपण गार्निशला. आता आतमध्ये पण टाकू शकतो, मला वाटतं थोडे टाकावं कारण जास्त येते. टाकून घेऊ. बाय तुझी काय इच्छा आहे? द्या टाकून. थोडे थोडे टाकते, ज्याच्या नशिबात असेल त्यालाच येतील. आपण थोडं थोडं मिक्स करून घेऊ, जसे की आपल्याला वळायला भेटले पाहिजे त्यानुसार. बाय आता तुम्ही लाडू वगैरे अगोदर मी काय सांगता का बोलतेस? तुम्ही आता मस्त आषाढी एकादशी आहे तर मस्त गाणी बोलली, आम्हाला आवडली. पण मेन आहे तू धवला क्वीन पणच. धवला फेमस आहे, तर मग एखादा धवला पण होऊन जात नाही. आवरे आमच्या बायचा इथे बसल्या सगळ्यांची नाव घे, माझं नाव पहिले घ्या का धवल्यामध्ये. काय बोलते बाय? वरमय झालीस का तू? वरमय झाली का? होल कवाना कवाना तर मला आठवण येईल तुम्ही गायलेलं धवला. एकादशीसाठी आपले लाडू झाले ना उपवासाचं, थोडस पांडुरंगाचं नामस्मरण झालं पाहिजे ना. तर मी काय सांगता, आपण पण चला तो पण काही मस्त एक गाणं होऊन जाऊ दे, नामस्मरण होऊन जाऊ दे. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोले तो पाषाण ही तोची पांडुरंग, बोले तो पाषाण ही तोची पांडुरंग,
तोची पांडुरंग 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 बोलतो मृदंग पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. आता तुम्ही घेतलं नामस्मरण चालू केलं ना, तसे लाडू पण सगळ्यांचे भारी झाले की नाही. तसं आता एक गवला पण कन्यावरी उखल कन्यावरी उखल उखलय मुसलाला कुंकवाची बोट कुंकवाची बोट उखली मुसलाला बंदा आंब्याची तोरण आंब्याची तोरण पाचवटी उखला खैराचा मुसल खैराचा मुसल 5 जणी आल्या घाना कुटायाला 5 जणी आल्या धानू कुटायाला. पहिला घाव कोणी घातीला गणपतीचे भरजणी गणपतीचे भरजणी. दुसरा घाव कोणी घातीला भगवानचे ज्योतिनी भगवानचे ज्योतिनी. तिसरा घाव कोणी घातीला नरेंद्रचे निशाणी नरेंद्रचे निशाणी. चौथा घाव कोणी घातीला अतुलचे सुप्रियानी अतुलचे सुप्रियानी. 5वा घाव कोणी घातीला भरतचे भरतच्या वृंदानी. 6वा घाव कोणी घातीला भरतचे वृंदानी भरतचे वृंदानी. 7वा घाव कोणी घातीला 7वा घाव कोणी घातीला रमेशचे कमलनी रमेशचे कमलनी. 8वा घाव कोणी घातीला 8वा घाव कोणी घातीला जगदीशचे यशोदानी जगदीशचे यशोदानी. सगळ्यांनी जमुनी घाना कुटीला सगळ्यांनी जमुनी घाना कुटीला. आम्ही कुठला आम्ही लाडू बरोबर ग बाय बरोबर बरोबर. पण जाम भारी झाले ना लाडू. आता खाऊन बघा मी हातनी बघता एकदम मस्त सॉफ्ट आहेत आणि सुगंध पण जाम भारी येतोय. कशी वाटले लाडू बनवताना तुम्हाला? मजा आणि उपाटा पण बोलले. आता तुम्हाला पण बनवायचं ती अशी घरी तर ही रेसिपी बनवा आणि सांगा कशी झाली ते. ताईच्या या मेहनतीला पण लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला लाडू आवडले तुझा. हा किंवा दौला बोलायचं असेल तुमच्या लग्नात पोराचं लग्न असेल तेव्हा ताईला ऑर्डर द्या. ताईचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे मागा तुम्ही मी देईन तुम्हाला. तुर्भे गावामध्ये आहात त्या तुर्भे वाशी ही पट्ट्याची लाईन मध्ये या ताई आहेत ना लगीन मैत्रिणी. मग सगळ्यांना अलग अलग गाव वाटून दिला पाहिजे. मस्त झाले दिसायला तर चांगले तर मित्रांनो जाम भारी रेसिपी बनवली आहे. म्हणजे हे लाडू तुम्ही पहिल्यांदाच बघितलेत आणि आता पहिल्यांदाच खाऊन बघणार आणि सांगणार पण तुम्हाला कसे झाले. पण तुम्हाला पण एक करून घरी करायचे आहात. आता मी पहिले खाऊनशी बघते कसे झाले ताई मग मी सांगेन. करायला पहिल्यांदाच बनवून देतात कसे झाले ते नक्की सांग मला. जरी वाईट झाले तरी पण सांगेल. चालेल ना? चालेल चालेल नक्कीच. तर माझ्यासोबत यांना पण टेस्ट करायला द्यायचे आहेत. सगळ्यांनी हात लावलं सगळ्यांना माहिती पडलं पाहिजे का कसे झाले. पहिले मी तर माझा घेतला तुम्ही पण घ्या सगळ्या एक घ्या आणि पहिले मी सांगा मग माझ्या आता सगळ्यांनी सांगा कसं झाले. आईना पण द्या इकडे पण ताईना द्या. बाय मी नंतर खाते तुम्ही सांगा तसं मला खायला. आता पकडून ठेवते पहिले ज्योतिताई तू सांग बाय. तर काय नाही आता देवाचं एवढं नामस्मरण करून घेतलेलं आहे तर चांगलं झालं. त्याला खाऊन बघूया आपण. कसे झाले मला जाम टेन्शन आलं बायची काय बघते बघत बसते. काय सांगते बाय जाम झालं काय बोलते
झालेत की नाही? एकदम सॉफ्ट झाले. सॉफ्ट पण झालेले आहेत, तुपाचं प्रमाण पण बरोबर आहे आणि गोड पण बरोबर, जास्त गोड पण नाही आहे आणि असं वाटतं अजून खा. म्हणजे देवाचं नामस्मरण करून बनवताना प्रत्येक गोष्ट तुम्ही लाडूच नाही, कोणतीही गोष्ट मी करताना देवाचं नाव घ्या, सगळी गोष्ट चांगली होते. आणि आजचा आमचा कार्यक्रम पण फार उत्तम झालेल्या प्रकारे आहे की नाही ताई? तर लाडू मला तर जाम आवडले, मी तर घरी जाऊन बनवेन आणि हे टिकाऊ आहेत, म्हणजे 15-20 दिवस राहू शकतात. तर आता मी सांगितलं माझं, आता सगळ्यांचं मत घे आणि विचार कसे झालेत लाडू. बाय, मी खाऊ का नक्की? मग आता सुरत खाऊन जा. नाही पहिले मला तर ताईलाच सांगू द्या कसं झालं. नाही बाय, तू सांगितलं आता सुरुवात आधी यांनी खाल्ले म्हणजे ते चांगले बोलले म्हणजे लाडू चांगले. आता इथून सगळ्यांना विचारा. छान खूप छान टेस्ट मस्त. खूप मस्त झालं. तुम्हाला आवडलं ना? खूप सुंदर झाले, छान. खाल्ला तुम्ही? कसा आलाय? एवढा वेळात वेळ काढला म्हणजे सगळ्यांनीच तुला घरातल्यांनी काढला, पण तू रेसिपी पण बनवून दाखवलीस, दौला पण गायलास आणि आपले 2-3 अभंग देवाची गाणी पण गायलीस. म्हणून तुझं आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. आमच्या या सहवागरी कोलींच्याकडनं तुला एक छोटंसं गिफ्ट आहे. धन्यवाद. गिफ्ट घरी जाऊन बोलायचा आणि तू वेळात काढून आमच्या घरी आलीस, आमच्या सगळ्या जावा नंदा बघा केवढा खुश झाला. त्यांचाही धन्यवाद मानते की त्यांनी वेळात वेळ काढून हा आपल्यासाठी वेळ दिला. तर तुमचं पण आभार. म्हणजे जावानंदा कमी पण माझ्या मैत्रिणी जास्त आहेत त्या. खूप छान सपोर्ट केला लाडू बनवणे, खूप मजेमध्ये आम्ही सकाळपासून सगळ्याजणी आहोत. एक मेंबर गेले आमच्याकडे, त्यांचं नाव काय? सुनीता. तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला पण मी थँक्यू बोलते. सकाळपासून तुम्ही होता तिकडे आणि खूप मजा आली तुमच्यासोबत काम करून मला. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा. आणि खरंच हे लाडू खूप छान आहेत. तुम्ही पण घरी करा ही रेसिपी आणि कमेंट्स करा. ताईसाठी कमेंट्स करा. फक्त सेलिब्रिटी, मोठे मोठे सेलिब्रिटी बघून तुम्ही लाईक आणि कमेंट करता असं नाही करायचं. प्रत्येक माणसासाठी कमेंट करा. सगळ्यांची मेहनत असतेच, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता मला एक सांगा तुम्ही सगळ्यांनी, मी इकडे आले तुम्हाला आनंद झाला की नाही? ताई तुम्ही सोडून पहिला टाइम आम्ही आलो असं. तर मग काय बोलते, माझ्यासोबत एकदा बोलायचंय सगळ्यांनी. चव आगरी कोल्यांची. तर राणीचा आज वाढदिवस आहे, तर वाढदिवसाला तुला लाख लाख शुभेच्छा आमच्याकडनं, चव आगरी कोल्यांची या चॅनलकडनं. अशीच खूप पुढे जा. सध्या तू काय करतेस सांग? अच्छा, खूप पुढे जा. तुझी मम्मी तर भारीच आहे. नामाचा झेंडा रोईला विठूचा गजर, हरी नामाचा झेंडा रोईला या विठूचा गजर, हरी नामाचा झेंडा रोईला या विठूचा गजर, हरी नामाचा झेंडा रोईला. संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ह्या विठूचा गजर, हरी नामाचा झेंडा रोईला. पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी न विठू रायाची नगरी ग अशी पंढरी पंढरी न विठू रायाची नगरी ग. पायी चालतो मी पंढरी ग पायी चालतो मी पंढरी ग पायी चालतो मी पंढरी न विठू रायाची नगरी ग. एका बाजूला दुनिया सारी ग एका बाजूला दुनिया सारी एका बाजूला दुनिया सारी न एका बाजूला माझा हरी ग. एका बाजूला दुनिया सारी न एका बाजूला माझा हरी ग. अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी न विठू रायाची नगरी गवल्यार श्री कृष्णाच्या रामा तू गवल्यार श्री कृष्णाच्या रामा तू गवल्यार तुझ्यार गाया धवल्या पिवल्यार तुझ्यार गाया धवल्या पिवल्यार गायाला विल्या तांबऱ्या माळालार
गायका लाविल्या तांबऱ्या मालालार कानाका बसला उची टेकरीला र कानाका बसला उची टेकरीला ग कानानी पावा मुखी तोला विलार कानानी पावा मुखी तोला विलार सुरत गेला मथुरीच्या बाजारार नाद तो गेला मथुरीच्या बाजारार नाद तो गेला राधेच्या कानालार नाद तो गेला राधेच्या कानालार राधा का झाली कावरी बावरी र राधा का झाली कावरी बावरी ग गाई दूध ठेवलं मथुरीच्या बाजारी र दही दूध ठेवलं मथुरीच्या बाजारी र निघून तिया वाव ज्योतिताई जाम भारी गिफ्ट आहे खूप छान सुंदर अप्रतिम आणि सेल्फी एक होऊन जाऊ दे